तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे बघणार आहोत की SBI कलेक्टद्वारे आपली जी कॉलेजची ॲडमिशन फीस आहे ती कशी भरायची. तर इथं वरती सर्च करायचं SBI कलेक्ट. त्यानंतर जी फर्स्ट नंबरला वेबसाईट आहे SBI स्टेट बँक कलेक्ट, याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर इथे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. तुमच्या समोर ही विंडो ओपन होईल. इथे आपले राज्य सिलेक्ट करायचे. त्यानंतर इकडे आपल्या इन्स्टिट्यूटचे नाव सर्च करायचे. आता आपलं जे इन्स्टिट्यूट आहे त्याचे नाव येईल त्यावरती क्लिक करायचे. तुमच्या समोर ही विंडो ओपन झाल्यावरती, हे पेज ओपन झाल्यावरती इथे पेमेंट कॅटेगरी सिलेक्ट करायची. आता आपण डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयर 38ची फीस भरत आहे, तर आपण हा ऑप्शन सिलेक्ट करतोय. इथे तुमचा एनरोलमेंट नंबर टाकायचा. इथे तुमचे फुल नेम टाकायचे. इथे तुमचे जेंडर सिलेक्ट करायचे. त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. त्यानंतर इथून तुमची ब्रांच सिलेक्ट करायची. त्यानंतर तुमचे जे सेमिस्टर आहे ते सिलेक्ट करायचे. ज्या सेमिस्टर मध्ये तुम्हाला जायचे आहे ते. ॲडमिशन इयर सिलेक्ट करा. इथून कॅटेगरी सिलेक्ट करा. तर मी ओपन कॅटेगरी वाल्यांची फी भरतोय म्हणून मी ओपन कॅटेगरी सिलेक्ट करतोय. तुमची अदर कास्ट असेल तर तुम्ही ती सिलेक्ट करू शकता. तर आता इथे ट्युशन फीस जी आहे ती तुम्हाला तुमच्या कॉलेजवाल्यांनी एक लेटर दिला असेल, एक त्यावरती दिलेली आहे सर्व फीस. तर आता इथे ज्यांची उत्पन्न ओपन वाल्यांसाठी ज्यांची उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे तर त्यांना फी आहे 6,000, आणि ज्यांचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे त्यांना इथे फी आहे 3,000 रुपये. तर मी हे टाकून घेतो. ज्यांची अदर कास्ट आहे त्यांनी दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्यांच्या कास्टची जी फी आहे ती भरायची आहे. ती तुम्हाला कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती लावलेली दिसेल. त्यानंतर इथे परत तुमची इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. तुमचे नाव टाकायचे आहे. तुमची डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे. इथून डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर टाका. या साईडला तुमची ईमेल ID टाका. इथे याच्यावरचे टिक करून इथे कॅप्चा फिल करा. जो ही कॅप्चा असेल तुम्हाला तो फिल करा. त्यानंतर तुमची जी सर्व इन्फॉर्मेशन आहे ती परत एकदा चेक करून घ्या. मी हा डेमो फॉर्म भरतो आहे, तर तुम्ही सर्व इन्फॉर्मेशन चांगल्या पद्धतीने चेक करून घ्या. त्यानंतर इथे नेक्स्ट बटनावरती क्लिक करा. तिथे सुद्धा तुम्ही तुमची सर्व इन्फॉर्मेशन परत एकदा पाहू शकता. तर इथे इन्स्टिट्यूट फी आहे 1550 व ही फी आहे 3000. आता ही कास्ट वाईज फी असते. तुम्ही नोटीस बोर्डवरती बघून घ्या कॉलेजचे तुम्हाला फी किती आहे. त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. आता इथे तुम्हाला वेगवेगळे पेमेंटचे ऑप्शन दिसतील. तर तुमच्याकडे ऑनलाईन पेमेंट असेल, फोनपे, गुगल पे, तर इथे UPI पेमेंटवर क्लिक करा.
त्यानंतर इथे QR कोडवरती क्लिक करा व हा QR कोड तुमच्या फोनपे, गुगल पे, पेटीएम ॲपमधून स्कॅन करून पेमेंट करा. त्यानंतर तुमच्या समोर एक विंडोज ओपन होईल, तिथून तुम्ही प्रिंट डाउनलोड करून फी पे करू शकता. तर मी हा डेमो फॉर्म भरतो आहे, त्यामुळे मी इथे पेमेंट करत नाही आहे. तर धन्यवाद मित्रांनो.